अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये आर्थिक वृद्धी होण्यासाठी, घरात पैशांचा योग निर्माण होण्यासाठी, आयुष्यात श्रीमंत बनण्यासाठी जे तुम्ही कष्ट किंवा मेहनत करत आहात, या कष्टाला या मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरात आणायची आहे, जी गोष्ट घरात आणल्याने, तुमच्या जवळ ठेवल्याने तुमचं नशीब पलटायला सुरुवात होईल, तुमचं भाग्य चमकायला सुरुवात होईल। जिथे तुम्ही खूप कष्ट, खूप मेहनत करूनही तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नव्हतं, तिथे हा एक उपाय केल्यानंतर तुमचं भाग्य तुम्हाला प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टीत साथ द्यायला लागेल, ज्याने तुमच्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मीची अखंडित कृपा होईल। कितीही मोठं दारिद्र्य असेल, ज्याला आपण 7 जन्माची दरिद्रता म्हणतो, ही 7 जन्माची दरिद्रता संपत जाईल, घरातील गरिबी कुठेतरी नष्ट होत जाईल आणि घरामध्ये आर्थिक वृद्धी व्हायला सुरुवात होईल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। हा जो उपाय आहे हा तुम्हाला मंगळवारी, पौर्णिमेच्या दिवशी, शुक्रवारी किंवा गुरुवारी करायचा आहे। त्याचबरोबर आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे। संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा आपण माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी घालवतो। संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवीचं व्रत वैकल्य करत असतो, त्यामुळे या पवित्र महिन्यात कुठल्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल। यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणायची आहे, ती म्हणजे असा एक हळदी कुंकवाचा करंडा, जो बाजारात तुम्हाला कुठेही सहज मिळेल, जो 2 इंचाचा असेल, बऱ्याच वेळा 5 असतात, 3 असतात, मात्र 2 खणांचा असलेला हा हळदी कुंकवाचा एक करंडा तुम्हाला बाजारातून घरी घेऊन यायचा आहे। बघा, तुमच्या घरात ऑलरेडी असेल, ताई आमच्या घरात आहे, आम्ही तो वापरतो, वापरलेला नको तर नवीन कोरा स्वच्छ असणारा हा एक करंडा तुम्हाला आणायचा आहे। जस्ट 20 रुपयांपासून ते 100-200 रुपयांपर्यंत तुम्हाला सहज मिळून जाईल। जसा तुम्हाला पॉसिबल आहे तसा तुम्ही घरी आणू शकतात। हा आणल्यानंतर माता लक्ष्मीचा जिथे प्रतिमा, फोटो किंवा जिथे माता लक्ष्मी तुमच्या देवघरात आहे त्या समोर एक दिवा लावायचा आहे, बाजूला एक उदबत्ती लावायची आहे, एक आसन तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे। या हळदी कुंकवाच्या करंड्यामध्ये एका बाजूला तुम्हाला हळद भरायची आहे, तर एका बाजूला तुम्हाला कुंकू भरायचं आहे। एका बाजूला, पुन्हा एकदा सांगते, एका बाजूला तुम्हाला हळद भरायची आहे तर एका बाजूला तुम्हाला कुंकू भरायचं आहे। त्यानंतर हा जो करंडा आहे तो माता लक्ष्मीच्या बाजूला किंवा तिच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। बघा, तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, बऱ्याच म्हणजे प्रत्येक माता लक्ष्मीच्या सेवेत असेल, माता लक्ष्मीची ओटी भरताना असेल, हळदी कुंकवाशिवाय किंवा हळदी कुंकवाच्या करंड्याशिवाय तिची ओटी अपूर्ण असते। माता लक्ष्मीला जशी हळद प्रिय आहे, जसं कुंकू प्रिय आहे, जशी फुलं प्रिय आहेत, सुगंधी अत्तर, सुगंधी सुवास प्रिय आहे, त्याच पद्धतीने माता लक्ष्मीला हळदी कुंकवाचा करंडा हा अत्यंत प्रिय आहे। तिची जेव्हा जेव्हा ओटी भरतो त्या प्रत्येक वेळी आपण हळदी कुंकवाच्या करंड्या सहित भरत असतो। जेव्हा आपण उद्यापन करतो, जेव्हा आपण एखादी सुवासिनीची ओटी भरतो, तर त्यावेळेस देखील बघा आपण हळदी कुंकवाचा करंडा त्यांना आवर्जून देत असतो। या महिन्यामध्ये, खरं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये याचं महत्त्व हे खूप जास्त आहे। हळदी कुंकवाच्या करंड्याचे तुम्ही जेवढे उपाय कराल तर त्या प्रत्येक उपायाने तुमचं सौभाग्य वाढतं, तुमच्या पतीची प्रगती होते, तुमच्या घरात आर्थिक सुबकता येते। मी बरेच उपाय तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। यामध्ये तुम्हाला हळद आणि कुंकू भरायचे, माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे। ज्या करंड्यामध्ये तुम्ही हळद भरलेली आहे त्या करंड्यामध्ये तुम्हाला एक अख्खं लवंग ठेवायचं आहे आणि ज्या करंड्यामध्ये तुम्ही कुंकू भरलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचे एक नाणं ठेवायचं आहे। पुन्हा एकदा सांगते, ज्या करंड्यात तुम्ही 1 रुपयाचं नाणं ठेवले, ज्या करंड्यात तुम्ही कुंकू ठेवलेलं आहे त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि ज्या करंड्यामध्ये तुम्ही हळद भरलेली आहे त्यामध्ये तुम्हाला 1 अख्खा लवंग ठेवायचा आहे। ठीक आहे। त्यानंतर या हळदी कुंकवाच्या करंड्याला तुम्हाला थोडीशी अक्षत अर्पण करायची आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर बाजूला लावलेली जी उदबत्ती आहे ती उदबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे। उदबत्ती ओवाळून झाल्यानंतर जो दीप प्रज्वलित केलेला आहे तो दीप तुम्हाला ओवाळायचा आहे। हे करून झालं की त्यानंतर 1 लवंग तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे
एक लवंग तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचा आहे, हाताची मूठ बंद करायची आहे आणि तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत एक वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. एक वेळा श्री सूक्त आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, त्याचबरोबर तुमची इच्छा व्यक्त करून हे लवंग जे अभिमंत्रित केलेलं आहे ते तुम्हाला हळदीच्या करंड्यामध्ये अर्पण करायचं आहे, म्हणजे हळदीच्या करंड्यामध्ये तुम्हाला टाकायचे. ठेवून झाला की त्यानंतर याची जी झाकणं आहेत ही दोनही झाकणं तुम्हाला अशी लावून घ्यायची आहेत. त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं कापड किंवा लाल रंगाचं एक वस्त्र घ्यायचं आहे. त्या वस्त्रामध्ये हा हळदी कुंकवाचा जो करंडा आहे तो तुम्हाला असा घट्ट, म्हणजे त्याला एक त्या कापडाला एक गाठ मारायची आहे आणि हा करंडा जो आहे तो तुम्हाला असा घट्ट बांधून घ्यायचा आहे. त्यानंतर हा करंडा माता लक्ष्मीच्याच फोटो समोर किंवा माता लक्ष्मीच्याच बाजूला तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल, सकाळी स्वच्छ स्नान कराल, त्यावेळेस किंवा सायंकाळच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एक लवंग घ्यायचा आहे. एक लवंग घेऊन पुन्हा तुम्हाला ते हातामध्ये घ्यायचं आहे, हाताची मूठ बंद करायची आहे. पुन्हा तुम्हाला एक वेळा श्री सूक्त, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. हे लवंग अभिमंत्रित करायचं आहे, तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि हळदीच्या करंड्यामध्ये पुन्हा हे जे लवंग आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे, म्हणजे पुन्हा या हळदी कुंकवाच्या करंड्यामध्ये ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. असं सलग तुम्ही ज्या दिवसापासून सुरू कराल त्या दिवसापासून तुम्हाला 7 दिवस करायचं आहे. सलग तुम्हाला 7 दिवस करायचं आहे. ठीक आहे. 7 दिवस पूर्ण झाले की त्यानंतर जो 8वा दिवस असेल तर त्या 8व्या दिवशी काय करायचं आहे, हा हळदी कुंकवाचा जो करंडा आहे हा करंडा तुम्हाला, म्हणजे हे कापड तुम्हाला उघडायचं आहे. त्यानंतर ह्या हळदी कुंकवाच्या करंड्यामध्ये जे तुम्ही ठेवलेलं आहे 1 रुपयाचं नाणं आणि 7 लवंगा, त्याचबरोबर अगोदरच 1 लवंग घातलं होतं त्यामुळे 8 लवंगा तुमची याच्यामध्ये असतील. ठीक आहे. 7 दिवस अभिमंत्रित केलेलं आणि एक अगोदरचं, अशी 8 लवंग असेल आणि 1 रुपयाचं एक नाणं असेल. तर हे 1 रुपयाचं नाणं आणि 7 लवंगा तुम्हाला त्यातून काढायच्या आहेत, आणि 8 लवंगा तुम्हाला त्यातून काढायच्या आहेत आणि माता लक्ष्मीच्या मंदिरात त्या घेऊन जायच्या आहेत. तिथे गेल्यानंतर हे 1 रुपयाचं नाणं माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे आणि 8ही लवंगा माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहेत. त्यातील 1 लवंग उचलायचं आणि 1 रुपयाचं नाणं उचलायचं. पुन्हा माता लक्ष्मीला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून हे 1 रुपयाचं नाणं आणि 1 रुपयाचं नाणे आणि हे जे 1 लवंग आहे ते घरी घेऊन यायचं आहे आणि हळदी कुंकवाच्या करंड्यात 1 रुपयाचं नाणं पुन्हा तुम्हाला त्या कुंकवाच्या भागात आणि एक जे लवंग होतं ते तुम्हाला हळदीच्या भागामध्ये ठेवायचं आहे आणि याची जी झाकणं आहेत ती लावायची आहेत. आणि हा हळदी कुंकवाचा करंडा जो आहे तो तुम्हाला देवघरामध्ये किंवा जी पवित्र जागा घरातील असेल त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. बघा, दररोज उठल्यानंतर यातील हळद कुंकवाचा एक टिकळा जो आहे तो आपण आपल्या कपाळाला लावायचा आहे. यातील थोडीशी हळद, थोडंसं कुंकू काढायचं आणि त्यातील टिकळा जो आहे तो आपल्या कपाळाला लावून द्यायचा आहे आणि अखंड वर्षभर हा हळदी कुंकवाचा करंडा हा तुम्हाला तुमच्या सोबत ठेवून द्यायचा आहे. बघा, हळद ही माता लक्ष्मीलाही प्रिय आहे आणि भगवान श्री विष्णूंनाही प्रिय आहे. त्याचबरोबर लवंग ही माता लक्ष्मीची सर्वात आवडीची, सर्वात जास्त जवळची गोष्ट मानली जाते, जी लक्ष्मीची कृपा होण्यासाठी किंवा आपल्या घरात धनाची बरसात होण्यासाठी लवंगाचे सर्वच उपाय हे अत्यंत प्रभावी आणि लाखात एक मानले जातात. जेव्हा तुम्ही सलग 8 दिवस, सलग 7 दिवस हे लवंग अभिमंत्रित करून त्या हळदीमध्ये टाकाल, तर हळद ही भगवान श्री विष्णूंची प्रिय गोष्ट आहे. हळदीमध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो तर लवंगात माता लक्ष्मीचा वास असतो. जेव्हा हे लवंग तुम्ही अभिमंत्रित करून त्या हळदीमध्ये टाकाल तेव्हा लक्षात घ्या, तुमच्या घरात त्या क्षणात या दोघांचीही कृपा प्राप्त होईल, या दोघांचाही वास तुमच्या घरामध्ये राहील. जेव्हा 8 दिवस सलग तुम्ही हा उपाय करत राहाल तर 8 दिवसात तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेली जी लक्ष्मी आहे ती तुम्ही तुमच्याच घरात बांधून ठेवाल. 8 दिवसात तुमची जी इच्छा असेल ती इच्छा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीपर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा त्यांच्यापर्यंत तुमची इच्छा पोहोचली जाईल तेव्हा त्या दिवसांमध्ये तुमची इच्छा पूर्ण होईल. ज्या घरात खरं तर माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्या घरात भरभराट येते, मात्र ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड स्थिर होते. हा एक उपाय केल्याने तुम्ही या दोघांची सेवा कराल, या दोघांनाही तुमच्या घरात बांधून ठेवाल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक वृद्धी व्हायला सुरुवात होईल. घरात जो पैसा येत आहे त्यामध्ये वृद्धी होईल किंवा जो घरामध्ये पैसा, धन, धान्य जे काही आहे त्यामध्ये स्थिरता येईल. जेव्हा खूप कष्ट मेहनत करूनही कुठे काही होत नव्हतं, घडत नव्हतं, कुठेच काही नशिबाची साथ मिळत नव्हती, तर हा एक उपाय केल्याने नशिबाची साथ मिळायला लागेल. तुमच्या सौभाग्यात वाढ होईल. व्यवसाय असेल, व्यापार असेल त्यामध्ये वृद्धी व्हायला सुरुवात होईल. नोकरी करत असाल तर त्यात तुमची प्रगती होईल. जिथे काहीच होत नव्हतं तिथे काहीतरी व्हायला लागेल. कुठून का होईना पण तुमच्या घरात पैशांचा योग यायला सुरुवात होईल.
अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये बरकत आणणारा हा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा कुठल्याही पौर्णिमेला, कुठल्याही मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे. 7 दिवसांचा फक्त हा उपाय आहे, मात्र 7 दिवसांचा हा उपाय तुमच्या आयुष्यातील तुमच्या आपण ज्याला म्हणतो 7 जन्माचे दारिद्र्य संपून तुमच्या घरात 7 जन्म बरकत आणेल. वर्षभर हे तुमच्या सोबत ठेवायचं आहे. जेव्हा तुम्हाला अगदी 6 महिन्यात, 7 महिन्यात किंवा 1 वर्षात असं वाटेल की आता याचा प्रभाव थोडा कमी वाटतोय किंवा आता कुंकू आणि हळद संपत आलेली आहे, पुन्हा हा उपाय करावा, तर त्या महिन्याच्या कुठल्याही पौर्णिमेला, गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी पुन्हा तुम्ही हा उपाय नव्याने करू शकतात. आता यासाठी काही नवीन करंडा घ्यायचा का, तर नाही. हाच करंडा जो आहे तो तुम्हाला स्वच्छ पाण्यामध्ये, गंगाजल असेल तर गंगाजलाची एक बॉटल घ्यायची आहे. त्या गंगाजलाच्या बॉटल म्हणजे पाण्यामध्ये तुमचं घरचं साधं पाणी मिक्स करायचं आहे. त्याने हा करंडा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून तुम्हाला पुन्हा नव्याने या करण्यामध्ये जसं आता सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने हा उपाय, ही सेवा तुम्हाला करायची आहे. यामध्ये ऑलरेडी असलेलं जे 1 रुपयाचं नाणं आहे ते 1 रुपयाचं नाणं तिजोरीत किंवा देवघरात ठेवून द्या. लवंगही तिजोरीत किंवा देवघरात ठेवून द्या. नव्याने 1 रुपयाचं नाणं आणि नव्याने तुम्हाला लवंग घेऊन पुन्हा याच पद्धतीने हा उपाय करायचा आहे. अत्यंत साधा सोपा असलेला हा उपाय तुमच्या घरात भरपूर प्रमाणामध्ये बरकत आणेल. घरात धनधान्य लक्ष्मीची कृपा आणेल. तर आजचा हा व्हिडिओ, आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.